ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ज्ञानेश्वरीचा उपसंहार. पसायदान विश्वाचे प्रार्थना गीत भाग 3. ओव्या आहेत 1800 ते 1802. ज्ञानदेव पसायदान मागत आहेत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. फार काय सांगावे. तिन्ही लोकांनी म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ यांनी सर्व सुखाने पूर्ण होऊन आदिपुरुषाच्या ठिकाणी अखंडित भजावे. आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी. आणि महाराज, या लोकात विशेष करून हा ग्रंथच ज्यांचे जीवन म्हणजे अत्यंत प्रिय होऊन राहिला असेल, त्यांनी इहलौकीच्या व परलोकाच्या भोगांवर विजयी व्हावे. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. तेव्हा विश्वाचे प्रभुराय श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा दानप्रसाद होईल. या वराने ज्ञानदेव अंतःकरणात सुखी झाला. दुष्टबुद्धी नाहीशी झाली की संत भेट होते असे सांगून नंतर ज्ञानदेव संत भेटीमुळे जीवनाचे सार्थक कसे होते ते सांगताना म्हणतात की तिन्ही लोक आनंदाने भरून जाऊ देत व त्या आदि पुरुषाचे नित्य भजन करीत राहावेत. या पृथ्वी लोकात या ग्रंथाला सर्वस्व मानून दृष्ट व अदृष्ट म्हणजे इहलोकातील व परलोकातील भोगांवर विजय मिळवू देत. ज्ञानदेवांचे हे मागणे ऐकून विश्वाचा राजा स्वामी निवृत्तीनाथ प्रसन्न झाले व त्याने हा दानप्रसाद मिळो असा वर दिला आणि त्यामुळे ज्ञानदेव सुखी झाले. दुष्टांची दुष्टबुद्धी नाहीशी झाली की त्यांना सन्मार्ग संत दाखवत असतात. त्यांचे सोयरे होऊन त्यांचे फक्त हितच चिंतितात. असा दोषरहित समाज बनल्यास सर्वांनाच सुख प्राप्त होईल. यात नवलते काय. जोपर्यंत बुद्धी भौतिक गोष्टींच्या प्राप्तीत रमलेली असते तोपर्यंत त्या गोष्टी प्राप्त करण्याची स्पर्धा, त्यातून निर्माण होणारे हेवे दावे, कामक्रोध, स्वार्थपरायण वृत्ती वाढीस लागत असते. दुर्जनांची कुटिलता नष्ट होण्यासाठी प्रथम सुख बाह्य गोष्टीवर अवलंबून असते ही मनोधारणा बदलायला हवी, तरच हितकारक मार्गावर पाऊल पडेल. असा मनुष्य सुखी होईल, कारण त्याचे सुख बाह्य गोष्टीवर अवलंबून असणार नाही. त्याला तिन्ही लोकातले सर्व प्रकारचे सुख प्राप्त होईल. आणि असा हा पूर्णकाम झालेला मनुष्य सद्बुद्धी निर्माण झाल्यामुळे आदिपुरुषाच्या भजनात निरंतर राहील. आदिपुरुष म्हणजे परमात्मा. त्या परमात्म्याचे निरंतर भजन होण्यासाठीच प्रपंचातील आसक्ती कमी झाली पाहिजे. स्वकेंद्रित वृत्ती विश्वकेंद्रित होण्यासाठी आदिपुरुषाचे भजन हे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मार्गदर्शक होणार आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की आणि ग्रंथोपजीवीये. ग्रंथोपजीवीये म्हणजे ग्रंथावर उपजीविका करणे. आता उपजीविका म्हणजे केवळ देहाचे भरण पोषण नव्हे. धन मिळवून आवश्यक भोग देहाला प्राप्त करून देण्यात तर जीवन सरून जातं. येथे ज्ञानदेवांना मनाची उपजीविका, मनाची मशागत अभिप्रेत आहे. या ग्रंथाचा जे अभ्यास करतील त्यांना जीवनात कसे वागावे ते कळून इहपर लोकातील भोगांवर विजय मिळवता येईल. या ओवीत ज्ञानदेवाने या ग्रंथाची फलश्रुती सांगितली आहे. यावर विश्वाचे स्वामी असलेल्या निवृत्तीनाथांनी हा होईल दान पसावो असा वर दिला व त्यामुळे ज्ञानदेव सुखी झाले. वर देणे व आशीर्वाद देणे यात फरक आहे. आशीर्वाद दिला जातो तेव्हा केवळ शुभकामना व्यक्त केल्या जातात, पण त्याप्रमाणे फळ मिळेलच याची शाश्वती नसते. वराचं तसं नसतं. वर दिला म्हणजे त्याप्रमाणे गोष्टी घडून येणारच अशी शाश्वती असते. अशी शाश्वती गुरुदेवाने दिली म्हणून ज्ञानदेव मनापासून सुखी झाले आहेत. प्राकृत भाषांमध्ये स्तोत्र हा वाङ्मय प्रकार वेद वाङ्मयातून आलेला आहे. वेदामधील देवतांना उद्देशून रचलेल्या सूक्तांमध्ये त्या देवतेचे स्वरूप, सामर्थ्य, कार्य यांचं वर्णन करून ऋषी त्यांच्याकडे दीर्घायुष्य, सुख वगैरे गोष्टींची मागणी करताना दिसतात. त्यानुसार प्राकृत भाषांमध्येही स्तोत्रांमध्ये ईश्वराची स्तुती, आपल्यातील दोष व उणीवा यांचं वर्णन येत असतं. ईश्वराने आपला उद्धार करावा अशी आर्तताही दिसून येते. तसेच हे स्तोत्र पठन करणाऱ्यालाही कोणते फळ प्राप्त होईल याचे वर्णन केलेले असते.
त्याचबरोबर कवी स्वतःसाठीही काही मागणे मागत असतो. हे पसायदान मात्र विश्वाचे अर्थ ज्यांच्या मनामध्ये उमटले आहेत अशा ज्ञानदेवाने संपूर्ण विश्वासाठीच मागणी मागितलेली आहे. हे या पसायदानाचे वैशिष्ट्य आहे. अशा संतांच्या मांदियाळीमुळे समाज सुखपूर्ण होईल. हे सुख केवळ पृथ्वीवरील प्राण्यांनाच नाही तर स्वर्ग व पाताळात राहणाऱ्या प्राणीमात्रांना सुद्धा प्राप्त होईल. तिन्ही लोक आनंदाने भरून जातील, कारण ते निरंतर आदिपुरुषाचे भजन करत राहतील. आता यापुढील भाग आपण उद्या बघू.